जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन्नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्वा यथा पद्मं संसारादुद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री भगवान उवाच. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, स्वरहस्यं तदङ्गं च ग्रहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यत् यत्सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो माया यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनो, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. षष्ठमस्कंद अवतरणिका. षष्ठस्कंद प्रथमोध्यायात अजामिलोपाख्यान विख्यात अजामिलोद्धार धर्म भागवत द्वितीयात वर्णिला. यमदूत चर्चा तृतीयाशी, चतुर्थी हरिदर्शन दक्षाशी, पंचमी नारदबोध दक्षपुत्राशी, शाप नारदाशी दक्षाचा. दक्षाच्या 60 कन्यांचा वंश निवेदिला षष्ठाध्यायास. सप्तमी त्यागोनी बृहस्पतीस, देवगुरु करीती विश्वरूपाशी. नारायण कवच 8व्याशी, नवमी वधिले विश्वरूपाशी. वृत्रासुराने हरविले देवाशी, केली दधीचीशी प्रार्थना. दधीची या अस्थिवज्राने वृत्रासुराशी युद्ध खेळणे. 10व्यात ते ऐकणे. एकादशी वृत्रासुर वीरवाणी. द्वादशी वध वृत्रासुराचा. त्रयोदशी इंद्रा दोष ब्रह्महत्येचा. चतुर्दशी वृत्रासुर पूर्वजन्माचा. पंचदशी बोध चित्रकेतुशी. षोडशी चित्रकेतुशी विरक्ती, संकर्षण दर्शन प्राप्ती. सप्तदशी शापतसे पार्वती चित्रकेतुशी. आदिती दितीचे संतान. अष्टादशी प्रसवले मरुद्गण. 19वी वर्णन पूसवन व्रताचे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. आज पौष शुद्ध द्वितीया.
पौषशुद्ध द्वितीया म्हणजे आजच्या दिवशी आपल्या कारंजाचे श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचा जन्माचा दिवस. कारंजाच्या त्या मंदिरामध्ये, ज्याला आपण गुरुमंदिर म्हणतो, त्या ठिकाणी आजपासून उत्सवाला सुरुवात होते. जवळपास 40 दिवस चालणारा हा उत्सव त्यांच्या जन्मापासून ते त्यांच्या स्वधाम गमनाच्या दिवसापर्यंत, म्हणजे पौष शुद्ध द्वितीया ते माघ वद्य प्रतिपदा, म्हणजे आपल्या दासनमीच्या पहिल्या दिवसापर्यंत हा उत्सव त्या ठिकाणी सुरू असतो. श्री नरसिंह सरस्वती जन्म. नरसिंह सरस्वतींचं श्री गुरुचरित्रामध्ये जेवढे 53 अध्याय आहेत, 53वा अध्यायाचा अवतरणिकेचा आहे, त्यामुळे 52 म्हणूया. या 52 अवतारांमध्ये 11व्या अध्यायापासून 52व्या अध्यायापर्यंत जे काही कथानक प्रसंग दिलेले आहेत ते सर्व नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे आहेत. 4थ्या अध्यायामध्ये श्री दत्तात्रयांचा जन्म दिलेला आहे. दत्त जयंतीच्या दिवशी बहुतेक ठिकाणी प्रथेप्रमाणे संध्याकाळच्या वेळेस हा अध्यायाचं वाचन सर्वत्र होत असतं. आणि त्यानंतर 5व्या अध्यायापासून ते 10व्या अध्यायापर्यंत हे जे 6 अध्याय आहेत, त्यामध्ये दत्तांचा दुसरा अवतार जो आहे श्रीपाद श्रीवल्लभ यांच्याबद्दलचं कथानक सगळे त्यामध्ये दिलेलं आहे. आपण आता आपले डॉक्टर देशमुख काका यांच्याकडून हे सगळं गुरुचरित्रातले कथा जे आहेत त्या आपण ऐकत आहोतच अनायासे. तर आज या 11वा अध्याय जो आहे त्यामध्ये दिलं आहे की माधव आणि अंबा असे पती पत्नी त्या ठिकाणी करंज नगरीमध्ये राहत होते. या अंबा आणि माधव हे जे आहेत त्यामधल्या अंबा ज्या आहेत त्या पूर्वजन्मी श्रीपाद श्रीवल्लभांच्या काळामध्ये त्यांनी श्रीपाद श्रीवल्लभांना भिक्षा वाढलेली आहे. त्यांच्याशी त्यांचा त्यावेळेसच तो योग झाला दर्शनाचा आणि श्रीपाद श्रीवल्लभांना त्यांनी जशी मागणी केली, तुमच्याप्रमाणे मला पुत्र व्हावा, त्याप्रमाणे या जन्मामध्ये त्यांच्याकडे जवळपास सन 1300च्या जवळपासचा हा जन्म आहे. ती कथा त्या 11व्या अध्यायामध्ये सुरू होती यांच्या जन्माची, आणि तिथून मग पुढच्या सगळ्या कथा त्यांच्या चरित्राच्या आहेत. श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज. आता जेव्हा भगवंताचं सगुण रूप आपल्यासमोर असतं तेव्हा त्या सगुणाची पूजा, आणि निर्गुण रूप असेल तर निर्गुण रूपातील भगवंताची पूजा, असे पूजेचे 2 प्रकार. सगुणाची जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा ती पूजा षोडशोपचार पूजा असते, ती पूजा दशोपचार पूजा असते, ती पूजा पंचोपचार पूजा असते. आपल्याला आता आज जो पाहायचा आहे तो 6व्या दशकातील 19वा अध्याय, म्हणजे पुसवन व्रताचा विधी जो आहे तो आपल्याला पाहायचा आहे. षोडशोपचार जी पूजा आहे त्यामध्ये आवाहन आहे, भगवंताला आवाहन करणं, त्यांना आसन देणं, पाद्य समोर, त्यानंतर अर्घ्य देणं, आचमन, स्नानम, यज्ञोपवितम, असं सगळ्या 16 त्या ठिकाणी उपचार दिलेले आहेत. त्यानंतर दशोपचार आहेत आणि मग पंचोपचार पूजा आहे. आपण जी घरी रोज पूजा करतो त्यामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी रोज असणं शक्य नाही, म्हणजे नियम सगळे आहेत, पण ते काही गोष्टी शक्य नसल्यामुळे आपली रोजची पूजा जवळपास पंचोपचार पूजाच होत असते. पंचोपचार म्हणजे गंध, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य. यामध्ये कुठेही उदबत्तीचा उच्चार नाही. उदबत्ती ही सगळ्या अलीकडच्या गोष्टी आहेत, पण धूप दाखवणं देवासमोर, धूपम आग्रहायामी, नैवेद्यम समर्पयामी, असं आपण पूजेमध्ये म्हणत असतो. आता या ठिकाणी जो विधी आहे, राजा परीक्षितीने शुकदेवांना प्रश्न विचारलेला आहे, वृतम पुसवनं ब्रह्मन भवता यदुर्दिरितम तस्य वेदितुम इच्छामी येन विष्णू प्रसीदती. प्रसीद म्हणजे प्रसीद परमेश्वर, प्रसीद परमेश्वर, प्रसीद परमेश्वर, असं आपण सगळ्या पूजोपचारानंतर म्हणतो की आम्हाला तुम्ही प्रसन्न व्हा. पण प्रसन्न होण्यापूर्वी अजून एक गोष्ट आपण मागतो, त्यामध्ये आपण म्हणतो क्षम्यताम परमेश्वर, क्षम्यताम परमेश्वर. म्हणजे आत्तापर्यंतच्या पूजेच्या उपचारामध्ये आमच्याकडून काही चूक झाली असेल, एकाग्रतेने आपलं पूजन आमच्याकडून झालं नसेल, ज्या ज्या वस्तू पूजेसाठी पाहिजे त्या सगळ्या सामग्री आणण्यामध्ये आमची काही चूक झाली असेल, एखादं फूलसुद्धा त्यामधलं किडकं असेल
तर तो सुद्धा दोष आम्हालाच आहे आणि त्यामुळे क्षम्यताम परमेश्वर, क्षम्यताम परमेश्वरी. आणि मग क्षमा मागितल्यानंतर मग आपण म्हणतो प्रसीद परमेश्वर, म्हणजे आता तुम्ही आमच्यावर प्रसन्न व्हा. तसं या ठिकाणी राजा विचारत आहे, येन विष्णू प्रसीदती, की जो विधी केल्यानंतर विष्णू आपल्यावर प्रसन्न होतो असा जो विधी आहे, ज्याचं वर्णन तुम्ही मागच्या अध्यायामध्ये केलं. वृतम पुसवन ब्रह्मन भवता यदरीतितम तस्य वेदितुम इच्छामी, वेदितुम इच्छामी. ते व्रत जे आहे ते तुम्ही मला पूर्णपणे सांगावं, त्याचा विधी मला सांगावा, अशी त्या ठिकाणी विनंती राजाने शुकदेवांना केली. तर शुकदेव जे आहेत ते आता सांगायला सुरुवात करतात. शुक्ले मार्गशिरे पक्षे योषिद्धर्तुर अनुज्ञया आरभेत व्रतम इदम सार्वकामिकम आदितः. हे व्रत जे आहे ते सगळ्या गोष्टींच्या कामना, मनातल्या ज्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छापूर्तीसाठी हे व्रत केले पाहिजे आणि पतीची आज्ञा घेऊन व्रत केलं पाहिजे. हे फार महत्त्वाचं आहे. पतीची आज्ञा घेतल्याशिवाय कोणतेही व्रत पत्नीने करू नये. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा, म्हणजे आपण म्हणतो मासानाम मार्गशीर्ष, मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा या दिवसापासून या व्रताची सुरुवात करतात. ते कार्तिक अमावस्या, म्हणजे बरोबर 1 वर्ष. प्रतिपदा मार्गशीर्ष आणि त्याच्या अगोदरचा महिना म्हणजे कार्तिक अमावस्या. कार्तिक अमावस्या हा शेवटचा दिवस, व्रताच्या उद्यापनाचा दिवस. आता त्यामध्ये काय काय करायचं काय नाही. आरभेत व्रतम इदम, म्हणजे इदम व्रतम आरभेत. आरभेत म्हणजे या ठिकाणी तो जसा आपण भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ, तसं आज्ञार्थ आणि विद्यार्थ म्हणजे ती प्रार्थना केली किंवा आपण असं करावं. आरभेत सत्यम वदेत म्हणजे आरभेत, तसं आहे ते. त्यामुळे आरभेत व्रतम इदम असा व्रताचा आरंभ करावा. निशम्य मरुताम जन्म, आता ते विधी सांगितलेला आहे या ठिकाणी पुसवन व्रताचा. निशम्य मरुताम जन्म ब्राह्मणान अनुमंत्रेच स्नात्वा शुक्ले वसीता अलंकर कृतांबरे. सकाळी उठून मरुद्गणांच्या जन्माची कथा जी आहे ती ब्राह्मणांची आज्ञा घेऊन ती सुरुवात करायची. आपल्याला असं वाटतं की आपण सगळं तयारी झाली, सगळी झाली, आता आपण पूजेला बसलो, पण कोणाची तरी आज्ञा झाली पाहिजे आणि ती आज्ञा ब्राह्मणाची, म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला पूजाविधी सांगण्यासाठी ब्राह्मण येणार आहेत त्यांची आज्ञा घेऊन पूजा करायची. अनेक उदाहरणं अशी आहेत की सुरुवातीला गणेशाची प्रार्थना न केल्यामुळे त्या व्रतामध्ये यश आलेलं नाही आणि मग लक्षात येतं, कोणीतरी देवता लक्षात आणून देतात की तुम्ही अगोदर गणेशाची पूजा न केल्यामुळे त्या व्रताचं फळ किंवा ते व्रत तुमचं पूर्ण झालं नाही. तसं तो विधी जो आहे तो त्या नियमाप्रमाणेच केला पाहिजे. स्नात्वा शुक्लदती शुक्ले, सकाळी दात घासून स्नान करून, स्नात्वा म्हणजे स्नान करून, आणि वसित अलंकृतांबरे म्हणजे अलंकार जे आहेत ते ग्रहण करायचं. आंबर म्हणजे वस्त्र ग्रहण करायचं आणि ते घालून पूजेला आपण बसावं. शुभ्र वस्त्र धारण करावीत असं लिहिलं. शुक्लदती शुक्ले, आणि मग पूजयेत प्रातराशात प्राग भगवंतम श्रियासह. आता पूजा करायची तर प्रातःकाळी काहीतरी खाण्याच्या अगोदर. आता खाण्याच्या अगोदर आपण जे म्हणतो ब्रेकफास्ट, त्याला संस्कृतमध्ये प्रातराश म्हणतात. पूजयेत प्रातराशात म्हणजे प्रातराशात ते सकाळचे न्याहारी थोडंसं काही खाणं जे व्हायचं तर त्या अगोदर भगवंताची म्हणजे लक्ष्मीनारायणाची पूजा करावी. हा सगळा विधी कोणाचा आहे? ती लक्ष्मीनारायणाची पूजा करण्याचा हा विधी आहे. आता त्या लक्ष्मीनारायणाची पूजा करताना अनेक गोष्टी आपण जसं पूजेमध्ये म्हणतो तसं अलम ते निरपेक्षाय पूर्ण काम नमोस्तुते महाविभूतीपतये नमः सकल सिद्धये. नमः योगी चतुर्थी संस्कृतच्या व्याकरणाप्रमाणे. तर या ठिकाणी नमः स्वस्ती स्वाहा स्वधा अलम वषट योगाच, म्हणजे या ज्याचा उच्चार स्वस्ती म्हणतो आपण एखाद्या मंत्रामध्ये म्हणतो, स्वाहा म्हणतो किंवा स्वधा म्हणतो किंवा अलम म्हणजे पूर्ण. अलम म्हणजे आता देवाला बसलेलं आहे आणि पोटभर झालं, अलम म्हणजे आता पुरे झालं, आता वाढू नका असं देव म्हणतो. त्या बोलतानासुद्धा आणि वषट
हा जो मंत्र आहे त्यामध्ये सुद्धा या चतुर्थीचा उपयोग करावा असं आपलं व्याकरण सांगतं. म्हणून अलम ते निरपेक्षाय पूर्णकाम नमोस्तु ते नमः योगे चतुर्थी महाविभूतीपते. भगवंता तुम्ही पूर्ण काम आहात. म्हणजे एखादी कामना मनामध्ये निर्माणच होत नाही, कारण तुम्ही पूर्ण काम आहात. आता भगवंताला दुसरं तिसरं काही मिळवायचं नसतं, पण जेव्हा तेच भगवंत सगुण रूपामध्ये अवतार घेतात तेव्हा तुमच्या आमच्यासारखे ते दिसतात. तुमच्या आमच्यासारखे काहीतरी कामनेने ते एखादी गोष्ट करतात, ती इच्छा व्यक्त करतात. ते झालं तर ठीक आहे, नाही झालं तर मग ते सुद्धा लहान मुलासारखं रडू लागतात. असं अनेक कथांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ते निरपेक्ष आहेत, त्यांना कोणाकडनंच काहीच अपेक्षा नाही. अगदी निरपेक्ष म्हणजे कितीही तर पत्रम पुष्पम फलम तोयम, म्हणजे एवढीसुद्धा अपेक्षा. आणि ती जरी नसेल तर भाव, भक्ताचा भाव जो आहे तो भाव तिथे सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि भाव होता किंचित न्यून आपणही दुरावे असं समर्थ सांगतात. आणि मग म्हणता यथा त्वं कृपया भूत्या तेजसा महिनो जसा दुष्ट ईश गुणै सर्वैस ततोसी भगवान प्रभू. हे आराध्य देवते म्हणजे त्या लक्ष्मीनारायणाच्या समोर बसून पूजा करताना आपण म्हणतो की कृपा, विभूती, तेज, महिमा आणि वीर्य या समस्त गुणांनी युक्त असे तुम्ही आहात. आणि म्हणून आपणास भगवंत असं म्हणतात. आणि म्हणून आपल्या ठिकाणी मी नमस्कार करत आहे. विष्णुपत्नी महामाये लक्ष्मी देवी, आपण भगवंताचे अर्धांगिनी आहात आणि महामायाच्या स्वरूपामध्ये आपण आहात. कारण माया नसेल तर भगवंत स्वतः कार्य करू शकणार नाहीत. आणि म्हणून भगवंतांनी या मायेचा आश्रय घेतला आणि ते नारी नटेश्वरी या रूपामध्ये प्रगट झाले. म्हणजे भगवंत सगळे करणारा, पण करून कोणातर्फे घ्यायचं ते हे महामायेतर्फे. आणि ते तुमचं स्वरूप आहे आणि सर्व गुण आपल्या ठिकाणी निवास करतात. आणि म्हणून मी आपणास नमस्कार करते असं म्हणून त्या भगिनींनी, त्या स्त्रीने नमस्कार करायचा असतो, जिने हे पुसवन व्रत घेतलेलं आहे. त्या व्रताबद्दलचं मागच्या अध्यायात आपण पुष्कळ ऐकलेलं आहेत. कितीतरी नियम आहेत आणि त्यामध्ये ती जिची चुकलेली आहे ते सुद्धा आपण पाहिलं. आता पुढे जे म्हणतात, आता एक काही मंत्र दिले, एकाग्र चित्ताने बसायचं आणि म्हणायचं ओम नमो भगवते महापुरुषाय महानुभावाय महाविभूतीपतये सह महाविभूतीर्भीर बलिम उपहाराणी ती, असं म्हणून त्यानंतर मग आवाहन, अर्घ्य हे जे सगळं षोडशोपचार पूजन आहे ते पूजन करायचं असं या ठिकाणी दिलेलं आहे. लक्ष्मीनारायणची जी स्तुती आहे ती सुद्धा या अध्यायामध्ये दिलेली आहे. हविशेषम तु जहू यादनले द्वादशाहुती. पूजा झाल्यानंतर जे त्या ठिकाणी नैवेद्य असेल त्याचा हविशेष, जो नैवेद्य शिल्लक राहील तो 12 मंत्र म्हणून त्याच्या आहुती द्याव्यात. असं अग्नीमध्ये ते स्वाहा म्हणायचं. स्वाहा म्हणजे अग्नीला आपण अर्पण करतो, देवतेला अर्पण करतो तेव्हा आपण स्वाहा म्हणतो. आणि जेव्हा पितरांना अर्पण करतो तेव्हा स्वधा म्हणतो. आता मंत्र कोणता? ओम नमो भगवते महापुरुषाय महाविभूतीपतये स्वाहेती, असा हा मंत्र आहे. पुढच्या श्लोकांमध्ये येणारच आहे. या मंत्राचा उच्चार 10 वेळेस करावा. आता ज्याला सर्व प्रकारच्या संपत्तीची मिळवण्याची इच्छा असेल त्याने दररोजच भक्तिभावाने लक्ष्मीनारायणाची पूजा करावी. कारण तेच दोघेजण सर्व जीवांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारा, वर देणारे आणि श्रेष्ठ असे ते आहेत. आणि म्हणून प्रणमेत दंडवत भूमौ, प्रणमेत ते सुद्धा विद्यार्थ असा वापर या ठिकाणी केला आहे. प्रणमेत दंडवत भूमौ, प्रणाम करायचा कोणाला? तर भूमौ, भूमीला. प्रणमेत दंडवत, दंड जसा असेल तसा, दंड जसा हातामधनं सोडल्यानंतर तो जसा खाली पडतो तसं आपण दंडवत केला पाहिजे. आपण दंडवत म्हटलं की आपण नुसतं हातही जोडतो, उभ्या उभ्या हात जोडतो. मारुती मंदिराच्या समोरून जाताना नुसतं हाय केल्यासारखं मारुतीला आपण टाटा करतो. ह्या सगळे दोष आहेत, ते सगळ्या दर्शनाचे दोष आहेत. पण कलियुगामध्ये काहीच नसण्यापेक्षा काही ना काही करत आहे यातच समाधान मानण्याची प्रवृत्ती माणसाची निर्माण झाली. आणि त्यामुळे मूळ षोडशोपचारे पूजन किंवा जे विधिवत करायचं असेल त्यामध्ये हळूहळू फाटे फुटायला लागले. आणि त्याचं कारणच कलियुगातले दोष आहेत. मग दशवारम जपेन मंत्रम
ततः स्तोत्रम उदीरयेत. 10 वेळा या मंत्राचा जप करायचा आणि या स्तोत्राचा पाठ करायचा. आता स्तोत्र काय ते सांगतात. आता हे लक्ष्मीनारायणा, आपण दोघेजण लक्ष्मी आणि नारायण सर्व व्यापक आहात आणि सगळ्या जगाचे अंतिम कारण तुम्हीच आहात. म्हणजे एखादी गोष्ट आपल्यासमोर घडत आहे, ते असं कसं झालं? दूध आहे, ते दूध नासलेलं आहे. कशामुळे झालं? आपण काहीतरी भांडं बदललं असेल, त्यात काहीतरी पडलं असेल, असं आपण कारण शोधतो. तसं प्रत्येक घटनाच्या मागे कारण शोधायची एक सवय माणसाला लागते. पण ज्या ठिकाणी एखाद्या घटनेचं कारण आपल्याला जेव्हा सापडत नाही, आपण ते शोधू शकत नाही, तेव्हा निश्चितच त्याचं कारण हे भगवंतच आहेत हे लक्षात आलं पाहिजे. युवां तु विश्वस्य विभू जगतः कारणं परम इयं ही प्रकृती सूक्ष्म मायाशक्ती दुरत्यया. दुरत्यया म्हणजे ही मायाशक्ती जी आहे भगवंताची दुरत्यया, ती तरून जाण्यासाठी फार असे अवघड आहे, पण आपण ती तरून जाऊ शकतो. हा विश्वास मनामध्ये बाळगण्यासाठी आधी मनामध्ये भक्तीची निर्मिती झाली पाहिजे आणि भक्ती मनामध्ये एकदा ठसली की मग हळूहळू वैराग्य आपोआप येत जातं. म्हणून महामायेचे अधीश्वर आपण आहात आणि आपण यज्ञस्वरूप आहात. आता आपण एखादा यज्ञ करतो, त्वं सर्व यज्ञ इज्जेज क्रियेयम फलभुग्भवान. एखाद्या यज्ञ आपण करतो तेव्हा काहीतरी उद्दिष्ट असतं आणि ते उद्दिष्ट सफळ करण्यासाठी म्हणून यज्ञाचा विधी असतो. पण ते यज्ञाच्या नंतर जे फळ मिळतं तेव्हा आपल्याला असं वाटतं की ते फळ, त्याचा भोग घेणारे, ते भोगते जे आहे ते आपण आहोत. खरं म्हणजे तो भगवंतच आपल्यातर्फे ती जी पूजा झाल्यानंतर जो प्रसाद असेल त्याचं भक्षण करतो, तो आपण करतो आणि मी पूजा केली, खूप छान पूजा झाली, असं जे माणसाला समाधान असतं. एकतर केलेल्या विधीबद्दलचं समाधान असणं फार महत्त्वाचं आहे, कारण ते मन लावून ते केलेलं असतं. पण या सगळ्यामध्ये अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः प्राणापानम समायुक्त पचाम्यन्नं चतुर्विधम. चतुर्विध प्रकारचं भोजन जे आहे, जे जेवण आहे, ते सुद्धा पचवणारा मीच आहे. अहम वैश्वानरो भूत्वा. वैश्वानर पुढे गीतेमध्ये त्याला वृकोदर म्हटलं आहे आणि भीमाचं सुद्धा एक नाव वृकोदर असं गीतेमध्ये दिलेलं आहे. मग आता पुढे सांगतात, नामरूपे भगवती प्रत्ययस्त्वाम अपाश्रया. भगवतीला म्हणतात, लक्ष्मी देवी जी आहे नामरूपात्मक आहे आणि आपण नामरूप या दोघांचेही प्रतीक आहात आणि भगवंत हे त्या प्रतीकाला प्रकाशित करणारे आहेत. त्याचा आधार हे भगवंत आहेत. म्हणजे सगळ्या गोष्टीचा आधार भगवंत आहेत, ते नारायण आहेत आणि त्या नारायणाने जे जे कर्तृत्व केलं, जे जे कार्य केलं, ते सगळं मायेच्या आधारे केलेलं आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात, माया जाळ तुटे तरीच देव भेटे, दास म्हणे खोटे भक्तीही न. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं मूळ जे आहे ते भक्ती आहे. यथा युवां त्रैलोक्यस्य वरदौ परमेष्ठिनौ यथामोत्तम श्लोक संत सत्या महाशिषः. भगवंता आपली कीर्ती जी आहे ती खूप पवित्र अशी कीर्ती आहे. अनेकांच्या मुखातून, अनेक संतांच्या मुखातून, अनेक प्रवचनातून, कीर्तनातून आणि कित्येक ग्रंथामधून तीच कीर्ती सगळीकडे प्रवाहित झालेली आहे. आपण त्रैलोक्याला वरदान देणारे आहात, परमेश्वर आहात, परम आणि ईश्वर. ईश्वर आहे पण ईश्वराच्या वर असणारा परमेश्वर आहेत. म्हणून माझ्या मोठमोठ्या शंका जरी असल्या तरी त्या आपल्या कृपेने पूर्ण व्हाव्यात. माझ्या मनातल्या इच्छा ज्या आहेत ते आपल्या कृपेने पूर्ण व्हाव्यात. पण मला पण खात्री आहे की तुमच्या इच्छेशिवाय कुठल्याही इथे झाडाचं पानसुद्धा हलत नाही. आणि मग म्हणतात, भक्तिभावाने परिपूर्ण असा जेव्हा आपण होतो आणि अशी जेव्हा भगवंताची आपण स्तुती करतो आणि ती तशी आपण पूजा केली पाहिजे आणि मग त्या यज्ञाचा अवशेष जो आहे, यज्ञातलं उरलेली जी गोष्ट आहे, अवशेष, शेष म्हणजे उरलेलं, ते आपण ग्रहण करावं. ग्रहण करताना त्याचा वास घ्यावा. यज्ञाविशेषा वास घेऊन पुन्हा भगवंताची पूजा करावी. म्हणजे यज्ञ करत असताना ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता या ठिकाणी काही गोष्टी चांगल्या दिलेल्या आहेत, छान. म्हणजे पतींच्या परया भक्त्या महापुरुष चेतसा प्रियैस्तैस्तैरूप अनमेत प्रेमशील स्वयं पती बिभ्रयात सर्व कर्माणी पत्न्या उच्चा वचानीच. मागच्या अध्यायामध्ये आपण पाहिलं की यामधले जे नियम आहेत की पतीला साक्षात परमेश्वर मानून स्त्रीने राहिलं पाहिजे. त्या सगळ्या पुसवणवृत्ताचे जे नियम आहेत त्यामध्ये आहेत.
पतीला साक्षात भगवंत समजून अतिशय प्रेमाने त्यांना त्यांच्या प्रिय वस्तू पत्नीने दिले पाहिजे. पतींच परमया भक्ता महापुरुष चेतसः. महापुरुष चेतसः म्हणजे महापुरुष म्हणजेच भगवंत हे चेतनेच्या रूपाने माझ्या पतीमध्ये आहेत असं समजून पत्नीने पतीची सेवा करावी. आणि पतीने सुद्धा म्हणजे आता सगळं स्त्रियांवरच सगळं टाकलं असं नाही, तर पतीने सुद्धा प्रेमपूर्वक आपल्या पत्नीची लहान मोठी सर्व कामे करीत जावी. अंडरलाईन करावं. आजकाल ते जाहिरात दाखवतात पहा काय साबणाची, कुठेतरी नवीन साबण आहे, तुम्ही स्वच्छ करा आणि 1 मिनिटात होईल. आणि मग तो नवरा करायला जातो आणि मग म्हणते अरे 1 मिनिटात तर हे स्वच्छ झालं, मग आता बायकोला करायसारखं काहीच उरत नाही. अशी कामं नाही, पण पतीने प्रेमपूर्वक भगवंताच्या आराधनामध्ये आपल्या पत्नीचं जे काही त्यामध्ये काम असेल त्यामध्ये सुद्धा मदत केली पाहिजे. हे सुद्धा या ठिकाणी लिहिलेलं आहे. कृतम एकतरेणापि दंपत्योरुभयोरपि पत्न्यां कुर्याद अनहर्यां पतिरेतत् समाहितः. आता अजून एक जबाबदारी दिली पतींसाठी. पती पत्नींपैकी एखाद्याने जर सत्कर्म केलं तर त्याचे पुण्य हे दोघांनाही मिळतं असं या ठिकाणी दिलेलं आहे. आणि दुसरीकडे असं दिलं आहे की पतीच्या पुण्याचा भाग जो आहे त्याचा अर्धा भाग हा पत्नीला सहजपणे मिळतो. पण जर पत्नी हे व्रत करत असेल, हे पुसव्रत पत्नी करत असेल आणि काही कारणाने ती जर अयोग्य असेल, काही नियम पाळण्यामध्ये तिची चूक होत असेल, तर अत्यंत एकाग्रतेने पतीनेच हे अनुष्ठान करावे. बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो काय ते घरात बायकांचं काहीतरी चालू असतं, नवऱ्याला काय चालू आहे हे सुद्धा माहीत नसतं. असं नसावं. घरातले पूजाविधी उपचार आपली पत्नी जे करत आहे त्याचं सगळी माहिती नवऱ्याला असली पाहिजे आणि त्याने त्यामध्ये सहाय्य केलं पाहिजे. मग म्हणतात विष्णोर्वृतम इदम बिभ्रन विहन्यात कथयंजन विप्रान स्त्रियो वीरवती स्रग्बंध वदी मंडनैही. हे भगवान विष्णूचं व्रत आहे. हे जे पुसवन व्रत आहे ते विष्णूचं व्रत आहे आणि ते व्रत घेतल्यावर स्त्रियांनी ते मध्येच सोडू नये. जो हे व्रत घेईल त्यांनी दररोज पुष्पमाळा, चंदन, नैवेद्य, अलंकार असे भक्तिपूर्वक ब्राह्मण आणि सुवासिनी स्त्रियांचे पूजन करावे. तसेच भगवान विष्णूची सुद्धा पूजा करावी. एतेन पूजा विधिना म्हणजे अशा प्रकारे पूजा केल्यानंतर आणि किती दिवस? मासान द्वादश हायनम 12 महिने. मासान द्वादश 12 महिने संपूर्ण विधीपूर्वक वर्षभर अशा व्रताचे आचरण केले. आणि कार्तिक अमावस्येला ते पण दिले. नित्वाथोपचरेत साध्वीं कार्तिके चरमे हनी. कार्तिक अमावस्येला त्याचं व्रताचं उद्यापन करायचं, उपवास सोडायचा, पूजन इत्यादी सगळं करायचं. आता दुसऱ्या दिवशी श्वभूतेप उपस्पृश्य. श्व म्हणजे श्वहा. श्वहा म्हणजे संस्कृतमध्ये उद्याला श्वहा म्हणतात. तर श्वहा म्हणजे दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी नेहमीप्रमाणे स्नान करून विष्णूचे पूजन करायचं आणि तिच्या पतीने पाकयज्ञाच्या विधीने तूप मिश्रित दुधात शिजवलेला भाताचा नैवेद्य म्हणजे चरू, आपण ज्याला चरू म्हणतो, खीर म्हणा, भाताची खीर जी आहे ती तूप मिश्रित असली पाहिजे आणि तिच्या 12 आहुती यज्ञामध्ये द्याव्या. पाकयज्ञ विधानेन द्वादशौ आहुती पतीही. 12 आहुती त्या चरूने त्या यज्ञामध्ये द्याव्यात. आशीष शिरसादाय द्विजैः प्रीतैः समीरिता प्रणम्य शिरसा भक्त्या भुंजीत तद अनुज्ञया. तेव्हा ब्राह्मण जेव्हा प्रसन्न होऊन तिला आशीर्वाद देतील, तिची पूजा पहिल्यांदा आपण ज्या ब्राह्मणांना बोलवलेलं आहे ते ब्राह्मणसुद्धा आपोआप त्यांच्या मुखातून हे शब्द निघाले पाहिजेत. ब्राह्मणोस्य मुखमासीत बाहू राजन्य कृता उरु तदस्य यद्वैश्य पश्चात भूमी मथोतरा. तसं या ठिकाणी म्हणलेलं की ब्राह्मण जेव्हा प्रसन्न होतील आणि त्याला त्यांच्यापुढे नतमस्तक होऊन त्यांचा आशीर्वाद घ्यावा आणि त्यांच्या अनुमतीने भोजन करावे. स्त्रियांनी भोजन करावं. आता पण भोजन करण्यापूर्वी त्यांनी लिहिलं की आचार्यम अग्रतः कृत्वा. भोजन करताना अगोदर जे आहे भोजन ते भोजन कोणाला द्यावं तर आधी ते ब्राह्मणांना द्यावं. ब्राह्मण संतुष्ट अगोदर झाले पाहिजे. नंतर मौनधारेण कुटुंबासह स्वयंभोजनम कृत्वा म्हणजे मौन
फार महत्त्वाचं आहे. गुरुचरित्रामध्ये या गोष्टी खूप चांगल्या दिलेल्या आहेत. अनेक नियम श्री गुरुचरित्रामध्ये खूप छान दिलेले आहेत. भोजन करत असताना मौन व्रत धारण केलं पाहिजे आणि कुठल्याही शब्दाचा उच्चार झाल्यानंतर मग पुढचा घास न घेता नमस्कार करून तिथून उठलं पाहिजे. मग कुटुंबासह भोजन करावे. नंतर हवन करून शिल्लक राहिलेला चरू, जो आपण खीरची नैवेद्याची केली होती चरू, तोच प्रसाद त्या स्त्रीने जिने हे व्रत केलं आहे तिला तो प्रसाद फलद्रूप होण्यासाठी तिला तो द्यावा. कारण सौभाग्यदान करणारा हा प्रसाद आहे आणि तिच्या पोटी असणारा जो गर्भ आहे तो सत्पुत्र म्हणून जन्माला येईल. दत्त्या पत्नीहि चरोशेषम सुप्रजस्त्वं सुसौभगम. आता पुढे सांगतात, आता विधीपूर्वक अनुष्ठान करतो त्याला या जन्मात त्याने इच्छा केलेली प्रत्येकच गोष्ट मिळते. या व्रताचे पालन केल्यामुळे काय काय मिळतं? सौभगम, श्रियम, प्रजाम, जीवपतीम, यशो, ग्रहम. सौभाग्यप्राप्ती आहे, संपत्तीची प्राप्ती आहे, संतती प्राप्तीच आहे, त्यासाठीच हे व्रत केलेलं आहे. चिरसौभाग्य प्राप्ती आहे, यश आहे आणि घरामधली शांतता ही जी आहे, समाधान जे आहे ते त्या स्त्रीला ते प्राप्त होतं. अशा प्रकारे या पुसमव्रताचा विधी या ठिकाणी सांगितलेला आहे. आता अजून 2-3 गोष्टी महत्त्वाच्या सांगितल्या शेवटच्या 3 श्लोकांमध्ये. या व्रताचे अनुष्ठान करणारी कन्या सर्व शुभलक्षणांनी युक्त असा पती प्राप्त करते. म्हणजे एखाद्या मुलीचं लग्न व्हायचं असेल, तिने जरी हे व्रत केलं तरी तिला शुभलक्षणांनी युक्त असा पतीची प्राप्ती होईल. विधवा ज्या आहेत, पती नसलेल्या, त्या निष्पाप होऊन वैकुंठाला जातात. त्याने हे व्रत केलं तर त्यांना वैकुंठ लोकम गच्छती, वैकुंठाला जातात. नंतर मृतप्रजा जीवसुता धनेश्वरी. प्रजा म्हणजे ज्या स्त्रीला मुलं होतात पण ते जास्त काळ जगत नाहीत, पुन्हा ते काही दिवसांनी मृतवत होतात, अशा स्त्रीने जरी हे व्रत केलं तरी तिला चिरंजीव अशा पुत्रांची प्राप्ती होऊ शकते. आणि धनवान पण अभाग्य स्त्रीलासुद्धा उत्तम भाग्य प्राप्त होतं. कुरूप स्त्रीलासुद्धा सुंदर रूप प्राप्त होतं. आणि रोगमुक्त असेल तो रोगमुक्त होतो आणि श्रेष्ठ इंद्रिय शक्तीसुद्धा प्राप्त करून घेतो. जो मनुष्य मंगलकर्मे आणि श्राद्धकर्माच्या वेळी याचा पाठ करतो, या व्रताचा पाठ करतो, त्यावेळी देव आणि पितर त्याची अनंत काळप्रमाणे ते देव आणि पितर या सगळ्या आपल्या त्या वंशामध्ये जन्मलेल्या या दीपकाचा पुण्य पाहून ते सुद्धा तृप्त होतात, असं या ठिकाणी दिलेलं आहे. तुष्टाः प्रयच्छती समस्त कामान. आता हवनाची समाप्ती झाल्यानंतर अग्नी, लक्ष्मी आणि श्री विष्णू हे संतुष्ट होऊन सर्व इच्छा आपल्या पूर्ण करतात. परीक्षिता राजन महन्मरुतां जन्मपुण्यम दिते व्रतम चाभिहितम महत्ते. शुकदेव सांगत आहेत, राजा तू मला जे सगळं मरुद्गणांची उत्पत्ती, मरुद्गण कसे झाले, ते राक्षसातले असले तरीसुद्धा त्यांना देवत्व कसं प्राप्त झालं, हे सगळे तुझे प्रश्न होते, त्या सगळ्यांची उत्तरं मी तुला दिलेली आहे. या मरुद्गणांची पुण्यप्रद असे जन्मकथासुद्धा तुला मी सांगितलेले आहे. श्री रामायणामध्ये सुद्धा कालच आपण पाहिलं तो दोहा पाहिला की जेव्हा लंकेमध्ये लंकाकांड, हनुमंताने सगळी लंका जेव्हा जाळली तेव्हा त्या ठिकाणी हे सगळे मरुद्गण जे आहेत 49 हे त्या ठिकाणी प्रगट झाले. आणि मग ती कथा मी सांगितली आणि त्याचबरोबर दितीच्या श्रेष्ठ असं पुसमनव्रताचे सुद्धा मी वर्णन तुला सांगितलेलं आहे. दितेर्व्रतम चाभिहितम महत्ते, ते असं शुकदेव म्हणतात. आणि असं या ठिकाणी हा अध्याय 19वा अध्याय जो या ठिकाणी समाप्त होतो आहे. इथे श्रीमद्भागवते महापुराणे वैयासिक्यां अष्टादशसहस्रायां पारमहंस्यां संहितायां षष्ठस्कंधे पुसवनव्रत कथनं नाम 19वाध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. आता आपल्याला हा 19 अध्यायाचा 6वा स्कंध आहे. पोषणम, याचं नाव होतं पोषणम, म्हणजे आपल्या ठिकाणचा भक्तिभाव वृद्धीस कसा लागेल त्यासाठी सगळ्या अनेक कथा ज्या आहेत त्या या सगळ्या पूर्ण अध्यायात 19 अध्यायामध्ये आपण ऐकल्या. जसं श्रीमद्भागवत आपण सुरुवातीलाच पाहिलेलं आहे
की हे जे महापुराण आहे त्यामध्ये 10 लक्षणं आहेत. सर्गश्च प्रतिसर्गश्च वंशो मन्वंतराणीच वंशानुचरितं चेती पुराणं पंचलक्षणं. साधारण जे पुराण असतं त्यामध्ये 5च लक्षणं असतात, पण या श्रीमद्भागवतामध्ये 10 लक्षणं आहेत. ती 10 लक्षणं म्हणजे अत्र म्हणजे यामध्ये सर्गो विसर्गश्च स्थानं पोषणम उतयः मन्वंतरेशानुकथा निरोधो मुक्तीर आश्रयः. 10 लक्षणं म्हणजे सर्ग, विसर्ग, स्थानं, पोषणम, ऊतयः, मन्वंतर, ईशानुकथा, निरोध, मुक्ती आणि आश्रय असे 10 लक्षणांनी युक्त असणारं हे श्रीमद्भागवत पुराण आहे. 6वा स्कंद जो आहे तो या ठिकाणी समाप्त होत आहे. आता पुढच्या वेळेस आपल्याला सप्तम स्कंद पाहायचा, ज्याचं लक्षण जे आहे म्हणजे ऊती म्हणजे वासना, मनुष्याच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या वासना, त्याच्याबद्दलचा पूर्ण विचार हा सप्तम स्कंदामध्ये होणार आहे. आता आपले नारायणराव आपल्या ग्रुपमध्ये मेसेज देणारच आहेत. पुढच्या आठवड्यामध्ये मी इथे नसल्यामुळे शुक्रवार शनिवारचं माझं प्रवचन होणार नाही, पण त्याच्यानंतरच्या आठवड्यामध्ये शुक्रवार शनिवारच्या ऐवजी सोमवार मंगळवार माझं प्रवचन होईल आणि मग लगेच त्याच आठवड्यामध्ये पुन्हा शुक्रवार शनिवार हे नेहमीप्रमाणे होईल. म्हणजे यानंतरच्या आठवड्यामध्ये श्रीमद्भागवताची 4 प्रवचनं होतील. ती आता आपण सप्तम स्कंद तो सुरुवात करणार आहोत. जय जय रघुवीर समर्थ. आरती म्हणूया आपण. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरणी भवजलतरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासाची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्षतत्वता. देहाता आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले रस पिता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संताचा, प्राणची कीर्तनकाराचा. जणुबोधाचा स्वयंप्रभेचा, 12 कळीचा रवी अंतरीचा. तमहर्ता आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेदी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ ही वदती रामपदी. ठेवी माथा आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता,
आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.